ठाण्यात मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेचे गणेश नाईक यांच्या हस्ते शानदार उद्घाटन। राज्यातील 62 महिला पुरुष संघाचा सहभाग, संजय वाघुले यांचे आयोजन। राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते काल सायंकाळी शानदार कार्यक्रमात उद्घाटन करण्यात आले। ब्रास ब्रँडचा सूर नृत्यरूपी गणेशवंदना जिम्नॅस्टिकच्या लक्षवेधी आणि उत्कंठावर्धक कसरतींच्या सादरीकरणाच्या पार्श्वभूमीवर टाळ्यांच्या कडकडाट राज्यातील 62 महिला पुरुष संघांचे संचलन झाले। तर राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या पाठीशी महायुतीचे सरकार असून महाराष्ट्र आता थांबणार नाही या टॅगलाईननुसार क्रीडा क्षेत्राची प्रगती होईल, असा विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला। भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नियोजनाखाली ठाण्यातील JK केमिकल कंपनीच्या मैदानावर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या वतीने ठाणे महापालिकेच्या सहकार्याने 72वी पुरुष श्री कृष्ण करंडक व महिला गटासाठी स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा भरवण्यात आली आहे। या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी वनमंत्री गणेश नाईक बोलत होते। या स्पर्धेचे ध्वजारोहण झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांना खेळाडूंच्या वतीने मानवंदना देण्यात आली। यावेळी भाजपाचे आमदार संजय केळकर, राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष व माजी मंत्री गजानन कीर्तीकर, माजी खासदार संजीव नाईक, राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनकर पाटील, श्रीमती शकुंतला खटावकर, सरकार्यवाह बाबूराव चांदेरे, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णा पाटील, माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर, मुकेश मोकाशी, माजी गटनेते नारायण पवार, मनोहर डुमरे, माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण, उमेश पाटील, सुनेश जोशी, सुनील हंडोरे, माजी नगरसेविका कमल चौधरी, कविता पाटील, अर्चना मणेरा, स्नेहा आमरे, दीपा गावण, नंदा पाटील, प्रतिभा मडवी, नम्रता कोळी, भाजपा नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने मुख्यमंत्री चषक आज ठाण्यामध्ये सुरू झालेला आहे। या प्रसंगी इथले स्थानिक आमदार संजय केळकर, संजयजी वाघुले, कृष्णा पाटील आणि सर्व पदाधिकारी आपल्या परंपरेला अनुलक्षून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आणि खेळाडूंचा उत्साह वाढवला। संजयजी वाघुले यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धा कबड्डीची अतिशय यशस्वीपणे पार पडेल आणि सर्वच जण ठाण्याची आठवण मनात ठेवतील आणि आपल्या गावाकडे जातील असा माझा विश्वास आहे। सहकार्यवाह आहेत त्याने अपेक्षा व्यक्त केली नवी मुंबईमध्ये अशा प्रकारच्या पुढच्या स्पर्धा व्हाव्यात। मी नवी मुंबईची मला दिसत नाही जबाबदारी दिलेली, आवाज आ रहा की नाही, कुठल्याही प्रकारची कमतरता न घडता नवी मुंबईमध्ये अशाच प्रकारची क्रीडा स्पर्धा पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करतो। सर तुमचं हे बघा, बाब अशी आहे की भविष्यकाळामध्ये या MMRD परिसरामध्ये ही समस्या मुंबईत आहे। फक्त नवी मुंबईमध्ये ही समस्या नाही, कारण नवी मुंबईच्या विकासाचा आराखडा नियोजन आम्ही केलं आणि म्हणून ही समस्या तिथं नाही। आता पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री, ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री, ठाणा शेवटी आमचं एकेकाळी मी या जिल्ह्याचा 3 वेळा पालकमंत्री होतो। तर शेवटी जनता आपलीच आहे, तर त्या जनतेच्या अडीअडचणी दूर करण्याकरता आम्ही सकारात्मकतेने काम करू असा विश्वास व्यक्त करतो। गोष्ट ऐकून घ्या, जनता दरबार म्हणजे स्पर्धा नाही, ही जनसामान्यांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करण्याचा तो एक मार्ग आहे। किंबहुना मी मागच्या वेळेला पण बोललो की या महायुतीचे प्रमुख पार्टनर भाजप, एकनाथजी शिंदे शिवसेना, अजितदादांची या सर्वच मंत्र्यांनी तशा प्रकारचे जनता दरबार घेतले तर जनतेची कामं गतीनं होतील। आणि देवेंद्र फडणवीसजींनी म्हटलेलं की महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणजे वेळासारखा धावणार नाही,
परंतु जनसामान्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी सक्षमतेनं काम करू असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आणि तो आम्ही पूर्ण करू. सकारात्मक माणूस असतो ना तो दुसऱ्याला संपवण्यासाठी आलो असे भाषा करतो, परंतु ज्या माणसाच्या मनामध्ये जनसामान्यांच्याशी प्रेम असतो तो काय बोलतो, आम्ही उजेड घेऊ, उजेड आला की अंधार आपोआप जातो. नकारात्मक काय बोलायचं. आमची भावना एकच आहे की एकमेकांना सहाय्यक करून अवघे धरू सोबत चला. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी नववर्षाचे स्वागत करण्याचे ठरवले असून रविवार दिनांक 30 मार्च 2025 रोजी स्वागत यात्रा सकाळी 7 वाजता ठाणे शहरात निघणार आहे. यावर्षी आपल्याला स्वागताध्यक्ष म्हणून श्री शरदजी गांगल, अध्यक्ष ठाणे जनता सहकारी बँक लिमिटेड लाभलेले आहेत. सकाळी ठीक 7 वाजता श्री कोपिनेश्वर महाराजांच्या पालखीचे पारंपरिक प्रथेनुसार वाजत गाजत प्रस्थान होईल. प्रथम ठाण्यातील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन पालखी व इतर पादचारी साबळी नाका, रंगोबापूजी गुप्ते चौक या मार्गाने दगडी शाळेकडे निघतील. त्यावेळी तळापाळीवर उभे असलेले चित्ररथ आपापल्या क्रमानुसार पालखीबरोबर येऊन पालखीचे रूपांतर भव्य अशा स्वागत यात्रेत होईल. ही स्वागत यात्रा पुढे आराधना सिनेमा, हरिनिवास चौक, गोखले रोड इथपर्यंत येईल. पुढे राममारुती रोड, पुन्हा गाडगिळ चौक, तलावपाळी मार्गे पुन्हा श्री कोपिनेश्वर मंदिरात येईल. यंदा या यात्रेचे 25वे वर्ष आहे. संस्कृतीचा महाकुंभ, आपले ठाणे, आपली स्वागत यात्रा या संकल्पनेने अंतर्गत यावर्षी विविध सांस्कृतिक, वैचारिक तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत रजनी आपण त्याला म्हटलेलं आहे. त्यानंतर बुधवार 26 मार्च डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये अभिराम भडकमकर पुस्तक गोष्ट संयुक्त महारापमानाची बालगंधर्व विवाहाची अनुभूती देणारा हा कार्यक्रम असणार आहे. तसंच यावर्षी विशेष आकर्षण म्हणजे गंगा आरती. हरिद्वारची अनुभूती देणारी ही गंगा आरती असणार आहे. काशीहून पंडित येऊन ही गंगा आरती करणार आहेत आणि हा गंगा आरती कार्यक्रम हा 28 तारखेला उपवनला अहिल्यादेवी घाट आहे तिथे असणार आहे. आणि त्याच्यानंतर शनिवारी 29 मार्चला हा बासुंदा तलाव अहिल्यादेवी घाटा तिथे असणार आहे. दोन्हीची वेळ 7 ते 8:30 असणार आहे. त्याच्या आधी आपला नेहमीप्रमाणे दीपोत्सव असणारच आहे. त्याच्यानंतर 28 मार्चला 30 मार्च गावदेवी मैदानावरती संस्कार भारतीतर्फे महारांगोळी तसेच नृत्य स्पर्धांचे अंतिम फेरी आणि गायनाची अंतिम फेरी असणार आहे. कारावरती गायनाच्या स्पर्धा त्यांनी घेतल्या होत्या त्याची अंतिम फेरी असणार आहे. तिथे फोटो सर्कल सोसायटीतर्फे आपलं छायाचित्र प्रदर्शन आहे की आत्तापर्यंत ज्या स्वागत यात्रा होऊन गेल्या त्या आपण कसे दिसत होतो आणि कशी वेशभूषा होती, कसे चित्ररथ होते याचं सादरीकरण त्या फोटो सर्कलच्या छायाचित्र प्रदर्शनात असणार आहे. तसेच सुरेख चित्रकार विजयराज बोधनकर यांचं साहित्यिक अंकचित्र प्रदर्शन असणार आहे. आणि त्याचवेळी आपलं इतर एक प्रदर्शन तिथे ठेवलेलं आहे आपण. तर अशा सगळ्यांचा कार्यक्रम 22 मार्च 28 मार्च असणार आहे, 30 मार्च असणार आहे. आणि 30 मार्चला नेहमीप्रमाणे ठाण्याचा मानबिंदू असणारी ही स्वागत यात्रा असणार आहे. आत्तापर्यंत 40 चित्ररथांचा सहभाग निश्चित झालेला आहे. परंतु एकंदरीत 61 संस्थांनी आपल्याला इथे इच्छा प्रदर्शित केली आहे, त्यांचा सहभाग प्रदर्शित केलेला आहे. या स्वागत यात्रेमध्ये आणि सगळ्या कार्यक्रमांमध्ये महापालिकेचं मोठं सहभाग असतो. तसंच पोलीस आयुक्त, वाहतूक आयुक्त यांचा सहभाग आणि सहकार्य नेहमीप्रमाणे असतं. महापालिकेचे काही चित्ररथ असणार आहेत नेहमीप्रमाणेच. तसंच
मला एक मुद्दा आवर्जून उल्लेख करायला आवडेल. बौद्ध समाजाचा पाली भाषेला अभिजात भाषा दर्जा दिला हा महाराष्ट्र सरकारने, तसेच केंद्र सरकारने अभिजात भाषा दर्जा दिला आहे. त्यामुळे बौद्ध समाजाने या चित्ररथामध्ये सामील होण्याचं ठरवलं आहे. त्यांची पालखी असेल, पाली भाषेचा जो ग्रंथ आहे घेऊन त्या पालखीत समाविष्ट केले असेल आणि बौद्ध भंते भिक्खू यावेळी 5 बौद्ध भिक्खू आपल्या यात्रेत सहभागी होणार असतील आणि जगाला शांतीचा संदेश देणारे अशी त्यांची कल्पना आहे. अशी सर्व ह्यांनी नटलेली स्वागत यात्रा असणार आहे. सर्वांनी पारंपरिक वेशात येऊन या स्वागत यात्रेचा मनमुराद आनंद लुटावा आणि आपल्या संस्कृतीचा एक महाकुंभ आहे तो साजरा करावा अशी आम्ही सर्वांना विनंती करत आहे. कचरा कुंडी सोडवण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, मुख्यालयासमोर ढोल बजावत अनोखे धरणे आंदोलन. ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय राजवट सुरू आहे त्यावर संपूर्णपणे राज्य शासनाचे नियंत्रण आहे. महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासन नागरिकांची समस्या ऐकून घेत नसल्याने सर्वसामान्य जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठाणेकर नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते, पिण्याचे पाणी, घनकचरा यांसारख्या मूलभूत सुविधा मिळणे देखील मुश्किल झाले आहे. महापालिकेला स्वतःची कचराभूमी नाही, त्यातच शहरात कचरा कोंडी झाल्याने काँग्रेसच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनास प्रदेश सरचिटणीस ठाणे प्रभारी चंद्रकांत पाटील, प्रदेश सचिव संतोष केणी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की काँग्रेस पक्ष निवडणुका होत अथवा न होत सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत राहणार आणि सत्ताधारी आणि प्रशासनाचा भ्रष्टाचार बाहेर काढणार. यावेळी शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की मागील 10 दिवसांपासून शहरातील कचरा पूर्णपणे उचलला गेला नाही. सत्ताधाऱ्यांच्या संगतमताने 10 वर्षाच्या निविदेचे नियोजन करणारे प्रशासन 10 दिवसाचा कचरा उचलू शकत नाही. हे महानगरपालिकेचे तसेच सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे. गेली 25 वर्ष सत्ता असून कुठलीही ठोस उपाययोजना करू शकलेले नाही. त्यामुळे ठाणेकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार सुरू असून शहरातील कचरा कोंडीचा प्रश्न न सुटल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. म्हणूनच प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महापालिका मुख्यालयासमोर ढोल वाजवत अनोखे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात विविध घोषणांचे फलक घेत सत्ताधारी तसेच प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत ढोल वाजवून मुख्यालयाचा परिसर दणाणून सोडला. तसेच याबाबत ठाणे महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे, महिला अध्यक्ष स्मिता वैती, शिल्पा सोनावणे, सेवादल अध्यक्ष रवी कोळी, महेंद्र म्हात्रे, हिंदूराव गळवे, गिरीश घरत, निशिकांत कोळी, स्वप्नील कोळी, युवक काँग्रेसचे आशिष गिरी, विनीत तिवारी, स्वप्नील भोईर, महेश पाटील, जनाबा पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सांगितलेलं आहे की 2700 कोटीचं कचऱ्याचं टेंडर केवळ कमिशनसाठी 10 वर्षासाठी काढलेलं असताना तुम्ही बघितला ह्यांचा पोल खोल झालेला आहे. 10 दिवस कचरा ठाण्यातला उचलला गेलेला नाही. एकीकडे विकासाच्या गोष्टी करतात, विकास यांच्याने होणार नाही कारण का यांना टेक्निकल इंटेलिजन्स नाही, यांना पॉलिटिकल विल नाही. हे अशिक्षित लीडर लोक आहेत. यांना फक्त लोकांची माणसं फोडण्यामध्ये, स्वतःमध्ये आणि स्वतःचे दरवाजे उघडण्यामध्ये आणि गाड्या, त्यांना वाटलं काँग्रेसचे 2-4 कार्यकर्ते चिल्लर फोडले म्हणजे त्यांनी काँग्रेस ठाणे जिंकली. अजिबात नाही. ठाणेकर बेहाल आहेत. कचऱ्याची समस्या आहे, क्लस्टरची दडपशाही
दडपशाही आहे, क्लस्टरवरती दादागिरी करतायत, मोठे मोठे बिल्डर आणून त्यांच्याकडनं हप्ते गोळा करून, सुगी बिल्डर असेल, दामजी सामजी असेल, मोठे मोठे बिल्डर आणून लोकांवर दडपशाही आणतायत, म्हाडाच्या वसाहतींवर दडपशाही आणतात. एकीकडे कचऱ्याची ढीग आहेत, एकीकडे पाण्याची समस्या आहे, एकीकडे वाहतूक कोंडी आहे, ठाणे बेहाल आहे, विकासाच्या गोष्टी करतात, ठाणे बेहाल आहे, विकासाच्या गोष्टी करतात, महाराष्ट्रामध्ये विकासाच्या गोष्टी करतात, ठाण्यामध्ये अंधाधुंदी पसरलेली आहे आणि अधिवेशनात जाऊन सांगतात मी शेर का बच्चा है. अरे शेर का बच्चा है तो ठाणा संभाल और जागाओ, ये कचरे का ढीग उठाओ, तो सीपी तलाव को बचाओ. एकीकडे जाऊन नौटंकी करतात, सीपी तलावचा हे झाला पाहिजे. अरे सीपी तलावाला डम्पिंग नेलं कोणी? तुम्हीच नेलं. 25 वर्ष तुमची सत्ता होती, तुम्ही का डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था करू शकले नाही? तुम्ही का कचरा निर्मूलनाची व्यवस्था करू शकले नाही? तुम्ही का पाण्याचं धरण घेऊ शकले नाही? लोकांना फसवून, गंडवून, चुटिया बनवून या 25 वर्ष सत्ता हस्तगत केली यांनी. खोपकर मर्डर केस नंतर सत्ता हस्तगत केली, लोकांना गंडवतात, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरतात. पहिला बुरकुले असायचा, आता पाटोळे आहे, मध्ये आता मनीष जोशी आहे, सगळे अधिकारी आता संदीप माळवे अधिकाऱ्यांना जवळ करून मलिदा गोळा करतात, बिल्डर लोकांना कॅबिनमध्ये बसवतात, बिल्डर लोकांकडून पैसा गोळा करतात. मात्र जनतेची चाड नाही. शासकीय निधी आणली, 1,000 कोटीची 1,500 कोटीची शासकीय निधी आणली, गटर पायवाटा करण्यासाठी आणली. शासकीय निधीमधून डम्पिंग ग्राउंड बनवू शकले असते, धरण बनवू शकले असते, वाहतूक कोंडी सोडू शकले असते, परंतु त्याची चाड नाही. शैक्षणिक धोरण, शिक्षण, शैक्षणिक भूखंड यांनी लाटलेले आहेत. प्रत्येक नेत्याने शैक्षणिक भूखंडांचा भ्रष्टाचार केलेला आहे. त्यामुळे या भ्रष्टाचाराने बोकाळलेल्या जसं संजय केळकरांनी म्हटलं, भ्रष्टाचाराने बोकाळलेल्या याची चौकशी झाली पाहिजे. आणि माझी चॅलेंज आहे देवेंद्र फडणवीसना, तुमच्याच आमदारांनी संजय केळकरने सांगितलं, संजय केळकर चॅलेंज आहे. एवढे आमदार इथे आहेत, 4 आमदार आहेत, प्रताप सरनाईक, जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, एकनाथ शिंदे, एक खासदार आहेत, नरेश मस्के, मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. का ठाण्याचा प्रश्न सोडू शकत नाही? महाराष्ट्राला शहाणपण शिकवायला जातात, आधी ठाणं सांभाळा, ठाण्याची जागीर सांभाळा, ठाण्याच्या लोकांना सुटकेचा श्वास द्या. आणि म्हणूनच तुम्हाला वाटत असेल काँग्रेस संपेल, काँग्रेसचा छळ केला जाईल, अफजल खानासारखा काल म्हणाले, अजिबात नाही. काँग्रेस संपणारी नाही. काँग्रेस तुमचा मुघलाई अफजल खान रूपी तुमचा जो वेश आहे तो पलटल्याशिवाय राहणार नाही. ठाणे काँग्रेस समर्थ आहे आणि जेव्हा जेव्हा लोकांवर अन्याय होईल ठाणे काँग्रेस रस्त्यावर उतरेल. काँग्रेस अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रशासक आहे, लोकप्रतिनिधी नाही. त्यामुळे लोकांना अनेक नागरी समस्यांना या ठिकाणी तोंड द्यायला लागतं आहे. तुम्ही बघितलं असेल, वाहतूक कोंडीसारखी समस्या आहे, क्लस्टरसारखा विषय हा वासून उभा आहे, मेट्रो अद्यापपर्यंत चालू झालेलं नाही आहे. अनेक ठिकाणी पाणी टंचाई आहे. तुम्ही बघितलं असेल, नवीन उंच इमारतींना या ठिकाणी परवानग्या मिळतात की त्याचं पाणी त्या ठिकाणी वापरलं जातं. आणि उंच इमारती होत असताना त्या ठिकाणी सीपी तलावच्या सारख्या ठिकाणी 8-9 माळे कचऱ्याचे ढीग उभे राहतात, परंतु कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना हे प्रशासन पूर्ण करू शकलेलं नाही. आणि तुम्ही बघितलं असेल की आता मोठा प्रश्न या ठिकाणी घनकचऱ्याचा निर्माण झालेला आहे. प्रत्येक घराघराच्या बाहेर, प्रत्येक दाराच्या बाहेर आणि प्रत्येक रस्त्यावरती कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत, परंतु प्रशासन आश्वासन देण्याव्यतिरिक्त काही करत नाही. तुम्ही बघितलं असेल, सीपी तलावचा कचरा त्या ठिकाणी उचलायचा, गायमुखला घेऊन जायचा, डायगरला घेऊन जायचा. आता ते सांगतात की आम्ही हातकोलीला घेऊन जातो, त्या ठिकाणी न्यायला आम्हाला वेळ लागतो, परंतु कचऱ्याने भरलेल्या गाड्या त्या ठिकाणी उभ्या आहेत. या कचऱ्याची समस्या ज्या पद्धतीने तुम्ही घोषणा करता की मुख्यमंत्र्यांचं बदलतं ठाणं अशी घोषणा केलेली होती, परंतु कुठल्याही प्रकारचा बदल पाणी प्रश्नामध्ये असेल, वाहतूक कोंडीमध्ये असेल आणि हा आता नवीन झालेला घनकचऱ्याचा प्रश्न असेल झालेला आहे. कचरा उचलण्याचा हा प्रश्न जैसा हे आहे. MSEDCLचे कर्मचारी नसेल व मीटर बदलण्यास आले तर मनसे स्टाईल यांचा समाचार घेण्यात येईल. ठाणे शहरात ग्राहकांना न विचारताच त्यांचे मीटर बदलत आहेत व नवीन स्मार्ट मीटर लावण्याचे काम एका एजन्सीला दिले आहे, परंतु त्याची कामगार काम करत असताना कुठेही त्यांचं ओळखपत्र अथवा MSEDCLचे कर्मचारी अथवा अधिकारी कोणी नसताना सर्रास मीटर बदलत आहे. ठाणे शहरातील एक सुजाण नागरिक मंदार भट यांच्या कंपनीचं मीटर बदलत असताना त्यांनी पहिला व
त्यांनी पाहिला व विचारणा केली की तुम्ही कोण आहात, माझ्या मीटरला न विचारता हात कसे लावता आणि माझे मीटर कसे बदलता. त्यावर त्यांचे म्हणणे होते की आम्ही एका एजन्सीचे कर्मचारी आहोत, आम्हाला एक यादी दिली गेली आहे, त्या यादीनुसार आम्ही मीटर बदलत आहोत. त्यावर त्यांनी आक्षेप घेतला, माझ्या मीटरला तुम्ही हात लावला तर मी पोलीस तक्रार करेन. त्यानंतर ते कर्मचारी तिथून निघून गेले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला. तो व्हिडिओ सन्माननीय राजसाहेब ठाकरे व शिवतीर्थावरील अनेक नेत्यांनी पाहिला व त्यांनी रवींद्र मोरे ठाणे शहराध्यक्ष यांना विचारणा केली की नक्की हा काय प्रकार आहे तो पहा व माहिती द्या. श्री रवींद्र मोरे यांनी त्या व्यक्तीची भेट घेतली व स्टेडियमजवळ MSEDCLचे ऑफिस आहे तिथे विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलीच माहिती नव्हती. त्यांना मिळालेल्या परवानगीचे पत्रक देखील त्यांच्याकडे नाही आहे. वागळे इस्टेटमध्ये आपण विचारणा करावी असे त्यांनी आम्हाला सुचवले. आम्ही 2 दिवसांची त्यांना मुदत दिली होती, परंतु या 2 दिवसात काही न झाल्यामुळे आज आम्ही श्री मेश्राम साहेब यांची भेट घेऊन विचारणा केली असता त्यांच्याकडे पण कुठले परवानगी पत्रक नाही आहे. आम्ही त्यांना आज इशारा दिला आहे की ओळखपत्र नसेल व MSEDCLचे कर्मचारी नसेल व मीटर बदलण्यास आले तर मनसे स्टाईलने त्यांचा समाचार घेऊ. याची सर्व जबाबदारी तुमची असेल. आजच्या या प्रसंगी अविनाश जाधव जिल्हाध्यक्ष, रवींद्र मोरे ठाणे शहर अध्यक्ष, संदीप साळुंखे विभाग अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष किरण धमाल, साहिल गायकवाड, अभिषेक रजक, पवन पडवळ, उपविभाग मंगेश पिंगळे, निलेश जठार, शाखा अध्यक्ष अतुल गवारे, रोशन पाटील, प्रसाद रोडे, संदीप शेळवले, तेजस भांडे आदी मान्यवर उपस्थित होते. MSCBनी आज काही दिवसापूर्वी एक GR काढला आहे आणि त्यानुसार संपूर्ण ठाणे जिल्ह्यातले जेवढे मीटर्स आहेत ते अदानी कंपनीला ते बदलण्याचं टेंडर दिलेलं आहे. अदानी कंपनी हे मीटर्स बळजबरी जाऊन लोकांच्या घरी काढते. सगळ्यात प्रथम तर ते कुठल्याही प्रकारचं ID कार्ड घालत नाहीत. ज्या ग्राहकाचा मीटर बदलायचं आहे त्या ग्राहकाला माझा मीटर का बदलला जातो आहे यातली कुठलीच माहिती नाही आहे आणि अतिशय बळजबरीप्रमाणे यांची लोकं वागतात. सो आमची मागणी अशी होती की जर तुम्ही आमचा मीटर बदलायला येणार आहेत तर ग्राहकांना माहिती असलं पाहिजे की माझा मीटर तुम्ही का बदलताय, कधी बदलणार आहात. कारण अनेक वेळेला असं होतं की एखाद्या वेळेला यांचे भरारी पथके येतात आणि एखाद्याच्या मीटरची वायर जर इकडे तिकडे झालेली असेल तर त्याच्यावर सरळ लाख 2-2 लाख रुपयाचे चार्ज हे लोक मारतात वीज चोरीच्या प्रकरणामध्ये. तर आम्ही आज त्यांना मागणी केलेली आहे की ह्याच्या पुढे जर तुमचे कोणीही अदानीची जी माणसं आहेत ती जी मीटर बदलायचं काम करतात ती जर आमच्या परवानगीशिवाय जर त्यांनी बदलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. असणार आहे. एखाद्या घरामध्ये जर एखाद्या महिन्याला अडचण असेल तर त्याने जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत त्याचा मीटर चालणार नाही. सरकारने आता ह्या वेळेला एवढं माणसांच्या जीवावर उठलेली आहे की तुम्ही हे केलं तर हे करू, तुम्ही ते केलं तर ते करू. म्हणजे सगळ्याच गोष्टी सरकार जर आमच्याकडनं पैसे पहिले घेऊन करणार असतील तर मग सरकारला ठेवायचं कशाला आहे आम्ही? आम्ही निवडून दिलेलं सरकार आहे ना, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे ना. सो लोकांना मुभा द्यायला पाहिजेत ना की फक्त मोठमोठे टेंडर काढायचे आणि त्यातून पैसे खायचे. गरिबांचा विचार केला पाहिजे ना. एखाद्या घरात एखाद्याकडे परीक्षा असेल किंवा एखाद्याचं अचानक रात्री समज 12 वाजता जर एखाद्याचे पैसे संपले तर त्याचं लाईट कट होणार आहे का त्यावेळेला? याच्या बाबतीत आम्हाला माहिती असली पाहिजे की ह्याची नियमावली काय, कशा प्रकारे हे ऑपरेट होणार, हे सगळं आम्हाला कळलं पाहिजे ना. याची जनजागृतीच लोकांमध्ये नाही आहे प्रीपेड मीटरच्या बाबतीमध्ये की बाबा ठीक आहे आज तुमचे जर पैसे संपले तर पुढच्या 48 तासाने तुमची लाईट बंद होईल. काहीतरी नियमावली असली पाहिजे ना की फक्त लावायचे म्हणून चिपकवायचं काम चालू आहे. खरं तर हे काही बदली करायची गरज नाही आहे. पण मला असं वाटतं की सरकारचे पैसे कसे संपवावेत तर त्याचा एक प्रकार आहे. मला यांनी जे आता सांगितलं एका मीटरचे काहीतरी आम्हाला माहीत नाही आहे पण हे यांनी त्यातला थोडा अभ्यास केला आहे. ते म्हटलं एका मीटरचे 12,000 रुपये सरकार अदानीला देणार आहे. काय गरज आहे 12,000 रुपये द्यायची? हे सगळं मीटरच्या नावावर असलेला भ्रष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचारातून येणारे पैसे आणि यांची चालणारी घरं ही सगळी गणित आहेत. बाकी लोकांशी यांना काही घेणं देणं नाही. आम्ही याच्या पुढे जर आम्हाला न विचारता मीटर बदलताना दिसले आणि जर त्यांच्या गळ्यात कुठल्याही प्रकारचं ID कार्ड नसेल तर त्यांना आम्ही तिथेच चोपणार असा इशारा आम्ही दिलेला आहे. हिटलरशाही चालली असं वाटतं. हिटलरशाही मुघलाई आली आपल्याकडे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला उद्या पाण्याच्या बाबतीतही असंच करतील हे लोक. प्रीपेड पाण्याचे मीटर, प्रीपेड ह्याचे मीटर, प्रीपेड त्याचे मीटर. हॉस्पिटलला गेलात तर हॉस्पिटलला पण तेच. लोकांचं जगणं मुश्किल केलं या सरकारने.
सरकार मायबाप असतं. हे इथे हे सगळे इंग्रजांचे कायदे आणायच्या तयारीत आहेत की काय असं वाटायला लागलेलं आहे आम्हाला आता.